संघ जे सुपर 6 मध्ये म्हणजे अव्वल 6 मध्ये स्वर्गीय रणजित स्मृती रोशन साई स्पोर्ट चिंद्रन आणि कनॉव 11 पिसारवे. चला फिल्डिंग लावली गेले. पहिलं षटक प्रगतीपत्र बॉलिंग मार्क पर तयार. अविनाश मात्रे द फर्स्ट मीडियम पेसर. पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीफ, पहिला खुराक तयार. संघाचा पहिलाच गोलंदाज. 4 षटकांचा सामना असेल. अजिंक्य पाटील आणि नॉन स्ट्रायकरला निखिल म्हात्रे अशी भन्नाट जोडी. सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. पहिला जोडा दाखल. अतिशय दमदार स्पर्धा. पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगीतरा. 2 बलाढ्य संघ आमने सामने. एकीकडे नितलस विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल वर्सेस विरुद्ध संघ पडगे अशी ही 2 बलाढ्य संघ आमने सामने. पहिला षटक रिलीज करतील अविनाश म्हात्रे संघाचा पहिला गोलंदाज. चला स्पीडअप करा. 5 मिनिटं जात आहेत. कुठल्या परिस्थितीत तुम्हाला 15 मिनिटं आहेत 3 षटकासाठी. टोटल तुम्हाला 20 मिनिटात हा डाव संपवायचा आहे. 16 मिनिट लागलं तुमचा सर्कलच्या आत. एक आम्ही आत प्लेअर घेऊ. लेफ्ट आर्म हो द विकेट. पहिला चेंडू शॉट केलाय. जबरदस्त टायमिंग आणि हा पहिला दमदार सिक्सर. शॉर्ट पिच चेंडू अकोट डब्याचा बॅकफुटला गेला. दमदार टायमिंग आणि हा पहिला सिक्सर. लेफ्ट आर्म हो द विकेट तयार. आणि हा याच आउटसाइड दिले आणि बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉपला गेलाय. दोघांना चकून गेला. गुंगारा दिला आणि धावा मिळतील. 4+1 = 5. टोटल स्कोर इज 11. स्वैर मारा, दिशाहीन मारा. त्याचा बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉपला गेला. 4 धावा मिळतील. मॅच जिंकल्यानंतर किती एन्जॉय करा, पण कपडे काढून एन्जॉय केला तर टीम बाद केली जाईल. धन्यवाद. कितीही एन्जॉयमेंट करा. जर मॅच जिंकल्यानंतर इथं कपडे काढू नका प्लीज. खा प्या नाचा मजा करा. पण कमरे कालचं सोडून डोक्याला बांधू नका. म्हणजे झालं काय मजा तिकडे बाहेर मारा. हे मैदानात नाही काही लाईव्ह स्पर्धा आहे. हा फक्त प्लेअर नाही. त्यांना राहू दे. त्यांना काही करू दे. बाहेर त्यांना अलाउड आहे. तुम्हाला मोबाईल नाही. विशाल पाटील चला कशा खबरा लागतात समजत नाही. चला लेफ्ट आर्म ओहो द विकेट तयार. आणि हा यस लॉफ्ट केन. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग मिड विकेट वर आणि लॉफ्ट केलाय. आणि हा पहिला धक्का जबरदस्त चेल घेतलाय आणि पहिल्या विकेटचा बदन डीजे ठोक दे. आणि ये हमारी झलकती कारण म्हणजे याने आमचा वाटोला गेलाय. नक्कीच कॉपी पेस्ट. येस नक्कीच कॉपी पेस्ट. त्याच्यामुळे आमचा धंदे बंद झाले थोडेफार. सन्माननीय अरविंद शेठ चौधरी माजी उपसरपंच नितळस ग्रामपंचायत यांना विनंती केली जाते या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. रोशनजी भोईर युट्यूबर आपले मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. पहिला धक्का, पहिला विकेटचा प्रदान, पहिला ब्रेक थ्रू, पहिला विकेटचा काढता बाय, पहिली विकेट बाय उतार. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 डाऊन द फलंदाज. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित फलंदाज अल्पेश भोईर संघाचा 1 डाऊन द फलंदाज. 4 षटकांचा सामना असेल 15 मिनिटाचा. 15 मिनिटांमध्ये कुठले आपले येणे हो. यू शुड कंप्लीट 3 overs in within 15 minutes.
शॉर्ट कव्हर, शॉर्ट फाईन लेग, एक लेग स्लिप आहे, मिड ऑफ. चला स्पीडअप करा प्लीज. डे नाईट स्पर्धा म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट. आणि हा सॅक्रा दिला लाईन. पुन्हा त्या चांगलं टायमिंग, चेंडू फेकून दिलाय. आणखीन एक तडाका जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस ही स्ट्रोक. 6 धावांनी संघाची धावसंख्या मुसंडी मध्ये धावसंख्या वृद्धिंगत होईल. 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. या षटकामधला हा दुसरा षटकार. चला बॉल आलाय तर बॉल तोच घ्यावा लागेल तुम्हाला, जर परत आला नाही तर. चेक. सन्माननीय संदीपजी पाटील ग्रामस्थ संमेलक तोंडरे यांचे शुभागमन झाले. आपले मनपूर्वक स्वागत. ये नादर फायनान्स सर. तोंडऱ्यामध्ये काय कमी नाही हो. एक वेळ पाण्याची बाटली मिळणार नाही पण बिअरच्या बाटल्या मिळतील. चला बोर्डिंग मार्क तयार. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर संघाची धाव संख्या 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 17 सद्य स्थिती. अतिशय दमदार स्पर्धा. पहिला सामना, पहिली लढत. बॉलिंग मार्क तयार. आणि हा यस पुन्हा आक्रमण, चाबूक शॉट. चेंडू हवेमध्ये असेल, डीप मिड विकेटला, सीमा रेषेलगत. आणखीन एक वज्राघात. 2 विकेट गेलेल्या संघाचा टोटल स्कोर झालाय 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आणि डावकरी आता फलंदाज बॅक टू द डगआउट. अतिशय चांगलं सॉंग साईबाबा जाबरान. नवीन फलंदाज जाईल द न्यू मॅन भगवान म्हशे. पडगे संघाचा नवीन फलंदाज भगवान म्हशे. संघाला तारक के मारक, साधक के बाधक, अनुकूल के प्रतिकूल उत्तर मिळेल. घोडा मैदान जवळ. 2 बाद 17 सद्य स्थिती. षटक क्रमांक पहिलं प्रगती येतं. उर्वरित बॉल बाकी आहे षटकामधले. 2 बॉल्स टू गो. 2 चेंडू बाकी आहेत. अतिशय दमदार स्पर्धा. चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा संकुल. मैदान जरी छोटं असलं पण कमीत कमीत कपड्यात जास्तीत जास्त अंग झाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. कारण मच्छिंद्रदाची स्पर्धा एकदम फार शिस्तप्रिय असते. जवळजवळ 3 वर्षे एका वेळेत आम्ही, आमची दीडपेर होती इथं. गोट्या होता भूत नाही तो कुठं आता आहे. हो येस आउटसाइड द स्टंप. उजव्या स्टेजच्या बाहेरून बॅकफुटला गेला तर पंच करायचा होता बंधू. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. गॅदर काही लेस्टर अक्षर डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. राहिला 1 बॉल, लास्ट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू तयार. बॉलिंग मार्कवर पहिलं षटक प्रगती पदावर. तर सचिन भोईर पडगेगावचे सन्माननीय, त्याने विनंती ₹1 स्टेजवर या प्लीज. सचिन भोईर पडगेगावचे सन्माननीय. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू हवे असेल. सॉफ्ट डिसमिसल, मिड ऑफला झेल होत आहे. आणखीन एक आणि वाटते 3 विकेट घेतात. तब्बल 6 चेंडू 17 धावा 3 बाद अशी ही सद्य स्थिती. चांगला बॉलिंग अटॅक. जरी 2 षटकार खाले परंतु दमदार गोलंदाजी केली. 6 चेंडू 17 धावा 3 विकेट असं बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करण, गोलंदाजीचं विश्लेषण. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. पहिलं षटक संपुष्टात. 6 मध्ये 17 धावा कुठल्यात. येणारा फलंदाज असेल मिडल ऑर्डरचा मधल्या फलीतील फलंदाज अलंकार पाटील. बघा पडग्यामध्ये कसं मिक्सिंग आहे सगळं नाही का. म्हशे आहेत, भोईर आहेत, म्हात्रे आहेत. जशी इनिंग संपेल त्याच्यानंतर 2 जी दुसरी लढत आहे ओम नर्मदेश किरवळी आणि त्यांना फाईट करेल कॅम्प ड्रीम्स कॅफे. काय रे भलतच नाव आहे. नक्की ना. एक इनिंग सामन्यात तुमचा दोन्ही प्रतिनिधी असेल तर तुम्हाला पेनल्टी. बॉलची किती पहिलं सांगा. बॉल की हे असेल नक्कीच. स्ट्रिक्ट आहे ही आयोजकांची मागणी आहे.
कारण अशी स्पर्धा पाहिजे हो. सोन्या पावशे गोलंदाज संघाच्या वजन दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पटोलीतलं वैयक्तिक पहिलं षटक तयार. बॉलिंग मार्क तयार. खेळेल फलंदाज निखिल म्हात्रे खेळण्यासाठी तयार. सोन्या पावशे टू निखिल म्हात्रेशी चौरस कॉम्बिनेशन. हो यस पुन्हा चेंडू आतमध्ये आला परंतु आयत्या वेळेवर चेंडू पुश केलाय. जर मिड ऑफ जर लवकर असतं शॉर्ट मिड ऑफ नक्की फलंदाज बाद झाला असता. एक धाव मिळते संघाची धावसंख्या 18. निखिल म्हात्रे एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. संघाचा टोटल स्कोर झाला 18 दोन्ही संघाला पुन्हा एकदा विनंती करतोय. ओम नर्मदेश्वर किरवली आणि कॅम्प डिम्सकेफ रोहिंटन संघाचा कॅप्टन कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला इनिंग संपण्याच्या आत तुम्हाला येणं बंधनकारक असेल आणि तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. आणि हा शॉर्ट पिच हुक केलाय चेंडूचा. येस अँड कॅच शॉर्ट फाईन लेगला हुक केला होता पण टायमिंग चुकलं गेलं आणि हे तकला दो फटका वेगळी फटका आणि फलंदाज बाद होईल. आणि हा बसेल जवळजवळ चौथा धक्का. नितलस संघाचा हा जबरदस्त बॉलिंग अटॅक मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. मात्र संघाची धावसंख्या 4/18 अशी अतिशय कमी धावसंख्या. जजबे वाजबे मामले किफायतशीर नगण्य स्कोर. 18 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. पहिल्या षटकात 3 विकेट गेल्या. दुसरं षटक प्रगतीबद्ध सोन्या पावशे संघाचा दुसरा मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. अतिशय दमदार स्पर्धा. नाईटची ही अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा परी 11 साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि हा एक अजून 1.5 दिवसाचा गणपती जाईये. सन्माननीय पाहुणे अरविंद शेठ चौधरी माजी उपसरपंच नितळस ग्रामपंचायत आणि सन्माननीय कुणालजी काटे डॅशिंग व्यक्तिमत्व 500 मार्शल त्यांच्या माध्यमातून नितलस प्रीमियर लीग साठी अगदी A1 जोडीच्या माध्यमातून टी शर्ट आणि ट्रॅक हे प्रस्तुत केले गेले होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर सन्माननीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय एकनाथजी काटे आपले मनपूर्वक स्वागत. सावंतशेठ पाटील हे सुद्धा या लढतीला एन्जॉय करतात आणि संपूर्ण नितलसकर आणि त्यानंतर पडगेकर आपलं मनपूर्वक स्वागत. यस धन्यवाद. 5/18 दमचक पिछेहाट शरणागती संघ टोटेली गेल्यावर बॅकपोर्ट संघ उतरणीला अतिशय खराब स्थिती दयनीय अवस्था वाताहत यातायात नवीन फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स संदीप तकदीर होईल. चेक. सन्माननीय ईश्वरजी पावशे आपले मनपूर्वक स्वागत. रोशन भोईर आपलं मनपूर्वक स्वागत. तेजसजी काठे आणि किशोरजी पावशे सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला 18 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. येणारा फलंदाज असेल रायडा महोदय विकेट सोन्या पावशे. अतिशय दमदार गोलंदाजी भेदक मारा जालिम मारा. रायडा महोदय विकेट पुन्हा एकदा येस अचूक प्रकपा गुडलिंग करून टेक ऑफ झाला आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग डॉट डिलिव्हरी. पहिल्या षटकात जरी 17 आल्या सोन्या पावशेने मात्र त्याचा बॅकला पुरेपूर भरून काढला आणि दिली फक्त इनमेन 1 धाव आणि घेतले विकेट तब्बल 2 विकेट. व्यावहारिक मारा पॉझिटिव्ह मारा वैध मारा बॉलिंग मार्क तयार. गती मती दहकता भेदकता अचूकता. राईट महोदय विकेट म्हणून चेंडू हवेमध्ये असेल आणि हा झेल ओ ओ हो येस यस इज टेकन. बॅकवर्ड पॉइंटला झेल झालाय आणि धक्का बसेल 6वा. येस हा झेल घेतलाय बॅकवर्ड पॉइंटला आणि धक्का बसेल तब्बल 6/18 आणि येणारा फलंदाज असेल नवीन फलंदाज सौरभ भोईर द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. चालेली वाताहत सोन्या पावशेचे बॉल अजून बाकी आहेत.
लास्ट डिलिव्हरी फ्रॉम सोन्या पावशे. बघा फक्त एक धाव देऊन विकेट घेतल्या. तब्बल 3. पहिल्या षटकात 3 विकेट, दुसऱ्या षटकात 3 विकेट. अजून एक बॉल बाकी आहे. काय मारा केलाय. दमदार प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स, प्रात्यक्षिक, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग बॉलिंग अटॅक फ्रॉम सोन्या पावशे. लास्ट डिलिव्हरी. हो यस, पुन्हा एकदा. आणि हा चेंडू गेला डॉट बॉल. आणि षटक क्रमांक दुसरा संपुटात. पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकात फक्त इनिमिनी 1. कसे तरी खेळलेत आणि 12 चेंडूमध्ये झाले 18. विकेट गेल्या 6. म्हणजे प्रति षटकामागे 9 धावांचे इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. नवीन गोलंदाज तयार, बॉलिंग मार्फत तयार. निथलस वन दी टॉस, डिसाइडेड फील्ड बस. आणि प्रतिस्पर्धी संघ त्यांचा पडगे संघ. चेक. सन्माननीय सचिन शेठ भोईर पडगेगाव यांना विनंती केली जाते आपण सुद्धा मंच कबर या. आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर युट्यूबर रोशन भोईर आपलं मनपूर्वक स्वागत. यस, 11 मिनिट झाले तुमचे. 2 षटक आहेत. कुठल्या परिस्थितीत 4 मिनिटात तुमचं हे षटक कुठल्या परिस्थितीत संपलं पाहिजे. तर इथे A1 जोडी इथे प्रस्थान करते अगदी कुणालजी काटे केडी 500 मार्शल. आणि त्यानंतर सन्माननीय अरविंद शेठ चौधरी दमदार कामगिरी यांच्या माध्यमातून आपण अविरतपणे पाहतो. आणि नेहमीच नितळ संघासाठी पुरस्कर्त्यांची भूमिका असल्याचे सन्माननीय सबसे ग्रेट अरविंद शेठ यांचं इथे मनपूर्वक स्वागत. माजी उपसरपंच ग्रामपंचायत नितळस. यस, रवी काटे तयार, बॉलिंग मार्ग तयार. आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक, सांघिक तिसरं षटक गोलंदाजीच्या भोळ्यावर रॅम्पर. अतिशय दमदार गोलंदाजी केली. चला खेळेल फलंदाज स्ट्राईकला. राईट महोदय विकेट. यस, हेलिकॉप्टर स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. जबरदस्त टायमिंग, क्लास फटका, अनुपम फटका, लावण्य सुंदर फटका. चेंडू गेला काओ कॉर्नरला 4 धावांसाठी. असे जर फटका आले नक्कीच कुठलंही टार्गेट तुमचं शेप नाही आहे या मैदानावर. आणि कुठल्याही सामन्याचं भविष्य अथवा प्रेडिक्शन. पहिल्या चेंडूवर आक्रमण, हेलिकॉप्टर स्ट्रोक. दमदार स्ट्रोक्स बाय निखिल म्हात्रे. दमदार फलंदाज. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 22 वर. 22 फॉर द लॉस ऑफ. यस, रिव्हर्स अटॅक. क्या बात आहे. दमदार स्वीप स्विच केलाय. आणि हा चौकार. यस, सलग दुसरा चौकार. क्लास बॅटिंग. जरी हत्ती गेलाय पण शेपूट मात्र वळवळ करायला लागली आहे. चांगली फलंदाजी. असेच फटके तुम्हाला मारावे लागतील. संघाची धावसंख्या झाली 26. 26 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6/26. बघा पहिले फलंदाज जरी सपशेल अपयशी ठरले, कोलॅप झाले, नंतर मात्र जी फलंदाजी 2 चेंडूमध्ये 2 चौकार. रवी काटे बॉलिंग मार्फत तयार. थोडा सैरबा झाला, हवालदिल झाला, नाराज झालाय, कावरा बावरा झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलात टाकला. चेंडू पुश केला, चेंडूचा बिमोड केला, चेंडू मिडा आपला पुन्हा एकदा. हो व्हॉट रनिंग द विकेट. आपलातून रनिंग. संघाची धावसंख्या झाली 28. निखिल म्हात्रे इज बॅटिंग ऑन 11. अतिशय दमदार फलंदाजी. 4 चेंडूमध्ये तब्बल कुठल्या 11 धावा. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग. रवी काटे तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. खेळेल. आणि हा येस आउटसाइड दी. चांगला चेंडू अप्रतिम. संपूर्ण यष्ट्या सोडल्या होत्या. लेग साईडला तटवायचा परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. 4 बॉल्स बिम बॉल. 28. 6/28. 28 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. अतिशय दमदार स्पर्धा. साई चषक 2025 चे हे मच्छिंद्र दादा पाटील यांचं हे दमदार आयोजन. आणि हा पुन्हा एकदा आक्रमण. वॉटर स्ट्रोक. 6 रन लॉंगॉनच्या डोक्यावरून भिंगरी शॉट तोलून मापून मारलेला हा दमदार सिक्सर. ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धावसंख्या झाली 34. आणि या षटकात तब्बल कुठल्या 16 धावा. 16 रन्स. अंदाधुंद फटकेबाजी. आणि हा यस आउटसाइड दाबसम स्टेअर करायचा होता. पुन्हा एकदा एक धाव मिळते. चिकी सिंगल. ओव्हर थ्रो झाला. वास्तविक चान्स होता. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 35. बॅट टच आहे ना अंपायर. येस बॅट टच. आणि तुमचा जो खेळाडू आहे तो 12वा जाणार प्लीज. हा तो छत्री धरणार, तोच नारळ फोडणार. फक्त त्यालाच यात अधिकार आहे. दुसरा कोणी जाणार नाही प्लीज. हे देखो लकी ड्रॉ प्रत्येक दिवशी आहे का.
अच्छा अच्छा आम्हाला पण आहे ना त्याच्यात ते सांग आमचे पहिले फाडा हो. अच्छा अच्छा हा हा मार मार रे बाबा मार. देखो येस तेजस थॉमस हे आपली गाव कुठे बाहेरचे आहेत. हां ते बरोबर आहे. ते कुठेही बसतात हो. तोंडरेवाले कुठेही बसतात आणि मनमुराद आनंद लुटतात. तर रात्र पडू द्या जरा त्यांना सोमवार वगैरे काय नसतं रे त्यांना. चला लास्ट डिलिव्हरी रवी काटे कुणाल बावशे राहिलं शेवटचं षटक अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर 6-35 अशी सद्यस्थिती. कुणाल पावशी तयार शेवटचं षटक प्रगतीपदा आणि दुसरं षटक मात्र अफलातून फेकला. पहिल्या षटकात जरी 17 धावाले पण 3 विकेट वसूल केल्या होत्या. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. नंतर मात्र सोन्या पावशीने दमदार गोलंदाजी केली आपल्या संघाला कमबॅक. पण नंतर मात्र देमाय धरणी टाय अंदाधुंद फटकेबाजी केला निखिल मात्र तयार. आणि हा पहिला चेंडू स्टेअर करायचा होता. चेंडू गेलाय लिडिंग एज आणि चेंडू गेलाय फ्लाइंग स्लिपला. फलंदाज धक्का क्रमांक 7वा आणि ज्या विकेटची तलाश होती तोच ब्रेक थ्रू. निखिल म्हात्रे बॅक टू द डग आउट. येस 35 आणि वैष्णव भोईर. शैव आणि वैष्णव. शैव म्हणजे शिवभक्त आणि वैष्णव म्हणजे विष्णूचे भक्त वैष्णव भोईर. नवीन फलंदाज पडगे संघाचा. राहिले शेवटचे इनमिन फक्त 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये कमीत कमी 10 धावा झाल्या तर 45 हा एक सन्मानजनक स्कोर होईल. या शौर्य भरत भोईर 11 पडगे असे ह्याचं नाव आहे घ्या. स्वर्गीय भरत भोईर ते लिहिले. चला स्पीडअप करा स्पीडअप. स्वर्गीय भरतदादा भोईर प्रतिष्ठान पडगे असं हे यांचं नामकरण आहे. आता सगळीकडे सगळ्यांनी 4-4 नाव. ते मुसलमान लोक बघशे अब्दुल्ला खा अमीरुल्ला खा अत्ताउल्ला खा नंतर शेवटी खान लावणार. 3-3 नावं असतात. याला आम्हाला वाचायला घाम फुटतो. अच्छा अच्छा तलोजा हे होता ना उस्मान. आणि हा शॉर्ट पिच चेंडू हुक करायचा आहे. चेंडू हवेमध्ये असेल आणखीन एक विकेट पण तो जाईल नो मॅन्स लँड मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग यांच्यामधून 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर 37. सन्माननीय हरिभक्त पारायण दिलीपजी पाटील या साहेबांचं आगमन झालंय. हरिभक्त पारायण आणि खास करून होय होय वार करी पाहे पाहे पंढरी पंढरीचा वार करी सह्याद्रीचा दार करी. जाऊया आपण. Yes, 37 for the loss of 7 wickets. आणि हा राईट महोदय विकेट पुन्हा आउटसाइड दॅप्शन थोडासा फ्लाइट अनइवन बाउन्स अनपेक्षित उचले त्याच्यावर वार करायचा होता परंतु निघून गेलाय. गॅदर केले यष्टीरक्षक. अप्रतिम बॉलिंग. 37 अशी सद्यस्थिती 7-37. 37 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. अतिशय दमदार स्पर्धा. प्रवीण टेंबे सर असतील सूत्रसंचलन आणि समालोचन. त्याच्यानंतर कमीत येते आम्ही मिस्टर रोशन पाटील फ्रॉम शिरवली. आणि हा शॉर्ट पिच चेंडू जबरदस्त टायमिंग. चेंडू जाईल डिफाईन लेगला मिळतील 4 धावा. दमदार स्ट्रोक उपयुक्त फटका युजफुल स्ट्रोक्स हुक केला चेंडूला. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या बहरली 41. 41 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. 2 balls to go. 41. आता मात्र स्कोर थोडासा जरा बरा वाटायला लागला. थोडंसं बालसं घ्यायला लागलाय. मगाशी असं वाटलं होतं की 30 गुंडालतो का काय. नंतर मात्र निखिल म्हात्रे यांनी जी फलंदाजी केली रवी काटे यांचा जर हल्ला चढविला काउंटर अटॅक ज्याला म्हणतात. येस नक्की नक्कीच. पहिल्यांदा भाजी भाजी खाऊन काय क्रिकेट खेळता येतं का. 2 balls to go. राईट आर्म महोदय विकेट तयार.
आणि हा यस पुन्हा एकदा फ्लिक केला चेंडूला. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज बाद होईल. दुसऱ्या धावापासून वंचित. फलंदाज बाद होईल. 8व्या विकेटचं बदन. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 38 आणि राहिला इनमेन 42 42 आणि राहिला इनमेन शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी कोट्यामधलं शेवटचा चेंडू. संदेश पाटील बघूया उत्तर पूजा भक्त करायला आले होता. शेवटची डिलिव्हरी आहे. तोंडरेगावचे सन्माननीय प्रकाश शेठ हिरा पाटील यांच्याकडून स्पर्धेला 3000 रुपयाचं आर्थिक योगदान देण्यात आलं. त्यांचा आभार. आणि आत्ताच सन्माननीय मेघनाथ पाटील दादांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मी साई चषक 2025 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता सन्माननीय मान्यवर यस संत तुकाराम म्हणतात अतिथी देव भग गॉड इज गेस्ट. राहिला इनमेन शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी. बोर्डिंग मार्क तयार. संघाची धाव संख्या 42 42 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स. ते काय करणार सांगा मला. चेंडू आणि फलंदाज आणखीन एक विकेट जाईल. तब्बल गेल्या 9 विकेट. धावा झाल्या 42 आणि जिंकण्यासाठी टार्गेट ठेवलाय 43 या. चला मी विनंती करतो सुपर 12 मधील पुढील सामना पुढील लढत असेल रोहिंजन विरुद्ध किरवली या 2 संघामध्ये. यस ओम नर्मदेश्वर किरवली. मागच्या महिन्याची किरवलीची दमदार स्पर्धा म्हणजे ह्याच महिन्यात झाली. अतिशय दमदार आयोजन. तर नितलेगावचे सन्माननीय संदीप शेठ पाटील यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या. यस कौस्तुभ पाटील टुडे आज आहे बर्थडे. आजच्या बर्थडे बॉय. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. किरवली संघाचे कॅप्टन. अतिशय दमदार स्पर्धा. चला मी पुन्हा फायनल कॉल करतो. बघा इनिंग समाप्त झाले आणि इनिंग समाप्त मध्ये टॉस होतोय. आतापर्यंत कॅप्टनने रिपोर्टिंग केलं नाही त्यामुळे आयोजक इथे इशारा देतील. कडक कारवाई होईल. संघ आहेत रोहिंजन आणि किरवली. किरवली आणि रोहिंजन संघाला एक आयोजकांकडून सूचना आहे. पहिला शतक समाप्तीच्या अगोदर तुम्हाला यावं लागेल. जर तुम्ही पहिला शतक नंतर आले समाप्तीच्या तर तुमचा 1 शतक कमी केला जाईल आणि तुम्हाला 3 शतकाची मॅच खेळावी लागेल याची नोंद घ्या. रोशन ही स्पर्धा म्हणजे शिस्तबद्ध कडक नियमाने बनलेली अनुशासन प्रशासन आणि टाइम मॅनेजमेंटसाठी ही स्पर्धा ओळखली जाते याची आपण नोंद घ्यायची. मागील 6 रात्रीमध्ये आपण पाहिलं तर 11:30 वाजता शेवटचा चेंडू टाकला गेला. 8 सामने आपण खेळलेत. यावर्षी डे नाईट आहे त्यामुळे 11:30. तर आज देखील तोच आयोजकाचा मनसुबा असेल कारण प्रेक्षक जास्तीत जास्त रात्री 12 वाजेपर्यंत असतात. त्यांनाही आवडतं. 2-3 वाजेपर्यंत प्रेक्षकांना आवडत नाही. त्यामुळे संघनायकाला पुन्हा फायनल कॉल नाणेफेकीसाठी सुपर 12 रोहिंजन विरुद्ध किरवली आपण रिपोर्टिंग करायचंय. यस रोशन. अगदी लकी ड्रॉ बाईक पाहायला मिळते. तो चलिए हमारे जो दर्शक यहाँ पर मौजूद है उन सभी को मैं एक अनाउंसमेंट करता हूँ. ध्यान से सुनिए. स्टेज के नज़दीक मेन गेट के सामने आपको एक टेबल नज़र आ रहा है. वहाँ पे लकी ड्रॉ है. लकी ड्रॉ यानी कि 200 रुपये का कूपन आपको खरीदना है. 200 रुपये का कूपन खरीदने के बाद इस टूर्नामेंट के आखिरी क्षणों में यानी आज रात को 11-12 बजे के करीब एक लकी ड्रॉ की चिट्ठी निकाली जाएगी जिसमें अगर आपका नाम होगा तो आपको 2 व्हीलर बाइक मिल सकती है.
या फिर 5 बाईसाइकिल मिल सकती है, टी शर्ट मिल सकती है और ब्रांडेड शूज मिल सकते हैं। और इसके पुरस्कर्ते हमारे सौभाग्यवती कविता जी मैडम, संगीता जी पाटिल मैडम चिरनेर, इनके द्वारा ये पुरस्कार हमें दिया है। जितने भी दर्शक यहाँ पे हमें सुन रहे हैं, 200 रुपये का कूपन आपको खरीदना है और इस ऑफर का आनंद आपको यहाँ पर उठाना है। यस रोशन, धन्यवाद, थँक्यू सो मच पीटी। अगदी वेगळ्या रंगात वेगळ्या ढंगात इथे स्टार्टिंग पाहायला मिळते। अगदी सोनेरी फटका लॉंग ऑफच्या डोईवरून येतोय हा पहिला चौका। भंडार इथे उधळलंय, अगदी पल्ला गाठायचा 43 धावसंख्येचा आणि हा गाठत असताना पहिल्या चेंडूवरती एक चांगला आघात पाहायला मिळतो। क्रिकेट रसिकांना कळकळीची विनंती, आपल्या गाड्या व्यवस्थित आपण पार्किंग झोन मध्ये पार्क करायच्या आहेत। रहदारीचं एक क्षेत्र पाहायला मिळतं, अगदी MIDC हा परिभाग आहे, अगदी अवजड वाहतूक या परिभागातून सातत्याने होते। आपले वाहने व्यवस्थित आपण पार्किंग झोन मध्ये पार्क कराव्यात। अगदी पहिली सलामीची जोडी सोन्या पावशेच्या साथीनं तेजस मातेला पाहतो। एक तेजोमय खेळाची आखणी या दोन फलंदाजांकडून साध्य करायची आहे। तर पहिला धुरंधर गोलंदाज अष्टपैलू बाणा निखिल मात्रेचा इथे वापर केलाय। वेट अँड वॉच ची भूमिका आखली होती, अगदी वेट केलं, त्यानंतर कट केलं आणि त्यानंतर अगदी झालं हे रसलं गेलं आणि इथे लागतोय पहिला करारा दे धक्का। सोन्या पावशे पापन फिल्डर होते त्या ठिकाणी, संदेश माद्रे प्रतिस्पर्धी संघाला एक आगळं वेगळं संदेश देण्याचा प्रयत्न होता। फलंदाज होते सोन्या पावशे, युवा टॅलेंटेड हा खेळाडू, लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न सोनी झेल। खेळाडू कक्ष मध्ये फक्त खेळाडू बसतील याची आपण नोंद घ्या। एक दमदार शिस्तबद्ध आपण स्पर्धा पाहतो, बोला तो बोला हा बोलवाला असतो मच्छिंद्र शेठ पाटील यांचा, त्यांच्या माध्यमातून हे आपल्याला दमदार आयोजन पाहायला मिळतं। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री मच्छिंद्र दादा देवदाजी पाटील, परी 11 साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित अगदी परी 11 साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ तोंडरे साई चषकाची ही मैफिल आहे। अगदी पर्व क्रमांक 3 आणि सर्व युवांचं एक चांगलं सानिध्य पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये। अगदी समोरच्या दिशेने फटका खेळलाय अल्पेश, त्या ठिकाणी सज्ज असताना अगदी एकच धाव इथे प्राप्त केली जाते। अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर गोलंदाज निखिल मात्रेनं वापसी दाखवली। हाच तो निखिल ज्याने चांगले फटके सुद्धा खेळले होते। अगदी 8 चेंडूमध्ये एक षटकार आणि 2 चौकारांचा साज राहिला। 18 धावसंख्येचं उपयुक्त योगदान आपल्या सांघिक कोठ्यासाठी ज्याने साध्य केलं असा अवल्या क्रिकेटपटू बॉलिंग ट्रॅक वरती असताना सुद्धा त्याची दहशत पाहायला मिळते। समोर पाहायला मिळतो बॅटिंग मार्क वरती तेजस माद्रे, अगदी नितळस प्रीमियर लीग मध्ये ज्याने अर्धशतक झळकावलं असा खेळाडू अगदी आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सुद्धा राहिला होता। एक उत्तम खेळी त्याच्या माध्यमातून याही लढतीमध्ये पाहायला मिळते। ग्रामीणचं क्रिकेट दोन्ही संघांना गाजवायचंय। खेळाचं पहिलं पूर्वार्ध अगदी सन्मानजनक धावसंख्येकडे या संघाचं प्रस्थान राहिलं आणि अगदी 43 धावसंख्येचं माफक आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर इथे उभं ठेवलंय। कॉपीबुक स्टाईल हा फटका खेळलाय, अगदी डीप एक षटकावरच्या दिशेने दागलाय हा दमदार चौकार। हे साई चषकचं आयोजन कडक केलंय हो दादानं, कडक केलंय हो दादानं, कडक केलंय हो दादानं। साऱ्याला त्याच्या हैकला कौतुक केलंय हो साऱ्यानं, केलंय हो साऱ्यानं, केलंय हो साऱ्यानं। MIDCत बोलबाला झाला साई चषकाचा, हे जिंकून नेणार चमक ट्रॉफी निधर साऱ्यांचा। थँक्यू डीजे। अप्रतिम संगीताची मैफिल पाहायला मिळते। गायक रवी संजय भगत महोदय आणि विद्या भगत यांच्या माध्यमातून हे गायलेलं संगीत अगदी आज वाढदिवस पाहायला मिळतो कसत्याचा। कौस्तुभ पाटील यांना मनपूर्वक शुभेच्छा।
तर मी विनंती करतो पुन्हा एकदा किरवली आणि रोंजन संघाचा एखादा प्रतिनिधी जरी आला असेल आयोजकांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, कारण आत्ता आयोजकांनी पेनल्टी कॉलसाठी इथे सूचना आम्हाला दिली की एका ओव्हरच्या आत तुम्हाला टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही संघातील संघनायक त्वरित आपण टॉस साठी या. हे आयोजक खूप कठोर आहेत, तात्काळ इथे षटक सुद्धा कमी करतील याची आपण नोंद घ्या. किरवली बनाम रोहिंजन हा सामना पहिलं षटक पाहिलं जिथे धाबा बनताना पाहिलं 1 गडी बाद 13. अगदी जे रोटपाली टीमला 4 धावसंख्येची पेनल्टी या स्पर्धेमध्ये लादली होती, ही सुद्धा भूमिका खूप मोलाची आहे आणि अगदी 1 धावेनं रोडपाली संघ हा परास्त झाला. टीम रोहिंजन संघाचे काही खेळाडू आम्हाला दिसत आहेत, आपण तात्काळ आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या षटकादरम्यान धावा लागतायत, धावा पुस्तकावरती 13, पल्ला अगदी अजूनपर्यंत मोठा गाठायचा आहे. 18 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच बनू शकते, दोन्ही संघ तितकेच तरबेज आहेत. ओहो, स्टेप आउट होत हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. इथे पाहायला मिळतो डॉट बॉल. विनेश पावशे एक चांगलं विचार मंथन करावे लागतील, कारण सोन्या पावशे सारखा बायकरमान काढो तंबूच्या दिशेनं परतल्यानंतर विनेश पावशेवरती आता जबाबदारी वाढली आहे. परंतु गोलंदाज अल्पेश एक विख्यात असा गोलंदाज आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरले. असा धडधाकड बाणा बॉलिंग ट्रॅक वरती अल्पेश भोईरच्या माध्यमातून इथे साध्य केला जातो. विकेटचं बदन. वेगवान गोलंदाजीची आपल्याला आखणी पाहायला मिळते. पहिल्यांदा धडकला निखिल, आता पाहायला मिळतो अल्पेश भोईरचा एक वेगळा पॉवरफुल बाणा, जिथे पहिल्या 2 चेंडूमध्ये धडधाकट गोलंदाजी इथे सफर केली जाते. अगदी 43 धावसंख्येचा पल्ला गाठत असताना अगदी जलद गतीनं 2 फलंदाजांना इथे माघारी परतवलं जातं. उत्तम रीतीचं आयोजन आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतं. येता क्षणी प्रेमात पडेल असं आयोजन, कुठली कमतरता इथे भासणार नाही, कारण प्रेक्षक आल्यानंतर त्यांना बसण्याची सुद्धा व्यवस्था आमच्या या लाडक्या होतकरू आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळते. म्हणजे किती टॅलेंटेड हा बाणा पाहायला मिळतो या ग्रामस्थ मंडळ तोंडे यांच्या माध्यमातून. ओहो, जाग्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न झालं, रसलंय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगला असा उत्तुंग असा झेल संदेश पाटीलच्या माध्यमातून, हा निश्चितच अगदी 2 झेल इथे पकडले जात आहेत. कटआउट्स पाहतो खूप विलोभनीय पाहायला मिळत आहेत. त्यानंतर क्रिकेट रसिकांना बसण्यासाठी एक चांगली व्यवस्था आहे स्टँडच्या माध्यमातून. A1 कट्टा ग्रुप तोंडरे पनवेल, त्यानंतर माननीय सौभाग्यवती उज्ज्वलाताई विजय पाटील पनवेल महानगरपालिका नगरसेविका तोंडरे यांचा आपण स्टँड पाहतो. माननीय श्री अतुल शेठ पाटील बादल टीटीव्ही ग्रुप स्टँड अगदी महाराष्ट्रामध्ये, त्यांचाही आपण डंका पाहतो. आणि समोर पाहू शकता माननीय श्री वासुदेव शेठ अजोराम पाटील माजी सरपंच स्टँड, अगदी खचाखच अगदी पहिल्या मॅच पासून भरलेलं पाहायला मिळतं. तो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. तुफान प्रेक्षकांची इथे गर्दी पाहायला मिळेल. अगदी टॉस इथे संपन्न केला जाईल. टीम किरवली विरोधात रोहिंजन टॉस बॉक्स मध्ये दाखल असतील. प्रवीणजी टेंबेसर वलप, गोलंदाज अल्पेश भोईर तयार. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बागपूरला जात हा फटका खेळायचा होता. रवी काठे, हा रवीचा उदय होणं खूप गरजेचं आहे, कारण जलद गतीनं 3 खेळाडू बाद होणं ही काहीशी धोक्याची घंटा आहे. परंतु नेहमीच फलंदाजीचा रणगाडा असलेला MIDC परिभागातील हा नितळस. रोशन, किरवली संघ अजूनपर्यंत आला नाही, त्यांचा कॅप्टन रोंजन संघाचा कॅप्टन आलाय. तर विनंती करतो किरवली संघाचा संघटक की आपण या टॉससाठी बघा, आता ही मॅच संपून जाणार आणि या मॅच नंतर तो सामना आपल्याला खेळवायचा आहे. मच्छिंद्र शेठ पाटील यांचे डोळे खूप सांगून जात आहेत.
की पेनल्टी किती असेल या आपण लवकर लागणार नाही याची नोंद घ्या आपण. हलवार पद्धतीने हा फटका खेळा. फर्स्ट स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चांगला बाण आहे. वैष्णव भोईर हे क्रिकेटचं वैष्णव खऱ्या अर्थानं दोन्ही संघांना जिंकायचं हे विश्व त्यांना जिंकायचं या दृष्टीनं काहीशे डावपेच दोन्ही संघाकडून आखले जात आहेत. अगदी कासव छाप पद्धतीने धावा पुढे मार्गस्थ होत असताना अगदी एकूण धावा पाहायला मिळत आहेत 15. अगदी काल कामोडे संघाला लेट आल्यामुळे अगदी त्यांना टॉस गमावा लागला होता. प्रतिस्पर्धी संघाला टॉस विन दिला होता. ही सुद्धा कठोर भूमिका आयोजकांची पाहायला मिळते. अगदी येत आहेत 4 रन्स. धावा झपाट्याने आता पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. 43 धावसंख्येचं माफक आव्हान तोडीत असताना 3 गड्यांचा खात्मा. एकूण धावा 19. समीकरण पाहायला मिळेल 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता. थैंक यू. तो एक जरूरी अनाउंसमेंट है. देखिए जितने भी दर्शक यहाँ पर मौजूद है ध्यान रखें लकी ड्रॉ ओपन हो चुका है. लकी ड्रॉ का टिकट आपको खरीदना है. 200 रुपये का मात्र टिकट है. लेकिन 200 रुपये के टिकट में आपको 50,000 की बाइक मिल सकती है या फिर आपको ब्रांडेड टी शर्ट मिल सकती है या फिर आपको ब्रांडेड शूज मिल सकते हैं. रोशन इस बार लकी ड्रॉ में सिर्फ बाइक ही नहीं है उसके साथ मचिंद्रा पाटिल ने 5 टी शर्ट रखी है 5 बाईसाइकिल रखी है साइकिल और 2 शूज रखे ब्रांडेड. मतलब 13 बख्शीस एक लकी ड्रॉ के लिए. मेरे ख्याल से किसी को भी मिल सकते हैं. नक्कीच 200 रुपये फक्त पाहायला मिळत आहेत. अगदी आमचे समालोचक असतील लाईव्ह वाले असतील डीजे वाले असतील स्कोरर आपले सुद्धा 200 रुपये कपात करा. अगोदरच भरलेत आणि घरच्या कुठल्याही व्यक्तीने जरी भरला तरी तुम्हाला ते लकी ड्रॉ असं कुपन मिळाल्यानंतर तुम्हाला ते बक्षीस मिळणार नाहीये याची आपण नोंद घ्या. 2584 सेलोर कार आहे त्याच्यामुळे काहीसा ट्रॅफिकचा सामना आम्हाला करावा लागतो. ज्याची कोणाची असेल ती आपण अगदी थोडीशी बाजूला घ्या. 12 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं ट्रॅफिकचा आम्हाला अनाउन्समेंट करावा लागतोय याची स्पष्ट भूमिका आहे. आज ट्रॅफिक जाम आहे. अगदी निश्चितच संगीताजी विकास पाटील यांच्या माध्यमातून अगदी 5 सायकल या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ साठी दिल्या जातात. कारण योगायोगानं ती गेल्या वर्षी घटना घडली गेली कारण आम्हाला ते मान्य नव्हतं परंतु चिरनेरचा महागणपती त्यांना पावलाच म्हणे कारण त्यांना ती बाईक मिळाली होती. विकासजी सुद्धा खुश होते. त्यांचंही निश्चितच पूर्णपणे मन भरून आलं परंतु नंतर आम्हालाही काहीसं हळवं वाटलं कारण ती आम्हाला नव्हती पाहिजे होती. ही स्पष्ट भूमिका होती आमच्या आयोजकांची. आणि याच मालिके काय यावर्षी अगदी एकूण 5 सायकल त्यांच्या माध्यमातून इथे प्रस्तुत केल्या जातात. 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता. सामना पाहायला मिळतो वीर जय हनुमान नितोळ संघाच्या अगेन्स्ट खेळतोय स्वर्गीय भरत भोईर प्रतिष्ठान पडगे. एक चांगला सामना इथे पाहायला मिळेल. सुपर 12 चांगला ऑल इज वेल. हा झेल पकडणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा संदेश मात्रेसाठी ही संधी लाभली होती. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता आपण आदित्य दरे या गोलंदाजाचा दरारा पेशकश करण्याचा प्रयत्न. अगदी पॅचची कडा पाहिली आणि संदेश मात्र अगदी पडला धडपडला कोसळला आणि त्यानंतर हा झेल अगदी भूदान होताना पाहायला मिळतो. अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये अशा प्रकारचे एफर्ट संदेशजी खूप कमी वेळा पाहतो कारण हे मैदान त्या जोग पाहायला मिळतं. अगदी हिरवीगार प्रवीण सादर इथे पांघरली आणि ते फिल्डिंग करण्याची मजा ही तितकीच और पाहायला मिळते. आणि त्या दर्जाची ही स्पर्धा A1 स्पर्धा अर्थातच साई चषकाची मैफिल आहे. पहिलाच बॉल जिथे 1 धाव बनताना पाहायला मिळते. 11 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता. प्रहार प्रहार ज्या ठिकाणी नितलस्कर आहेत त्या ठिकाणी हा दमदार फटका खेळ आहे. आईवा कॅच घेण्याची नामी संधी होती एकनाथ शेठ काठे आणि रोशन यांना परंतु ती संधी गमावली. षटकार. अगदी 2 चेंडू मध्ये 7 धावा इथे खर्च केल्या जात आहेत. पुन्हा प्रहार पुन्हा शानदार जानदार रुबाबदार हा षटकार.
होतय दिवाना आज या चषकाचा मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्याचा. अगदी सुपर 12 मध्ये हे सध्याच्या घडीला 2 संघ खेळत आहेत. कालच अगदी प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला दोन्ही गावांमध्ये प्रीमियर लीगचा आपण आगाज पाहिला होता आणि खऱ्या अर्थानं प्रीमियर लीगची प्रॅक्टिस हा सराव इथे खूप काही सांगून जातो. अगदी बॅट चिकडा एकाड बाद होतोय रवी काठे. रवी काठेला मात्र माघारी परतावं लागतं. अगदी निश्चितच उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी आदित्य दरेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. अगदी कारखानदारी क्षेत्र इथे उत्तम दर्जाची प्रेक्षकांची साथ पाहायला मिळते. जसं आपण बॅटची गडा पाहिली रवी काठेने खेळपट्टी सोडली ही सुद्धा एक चांगली भूमिका असते. त्याला जाणवलं तर आता मात्र माघारी जावं लागेल आणि ती आपण स्पष्ट भूमिका पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना आदित्य दरे एक आपलं बड्डे बॉय कौस्तुभ पाटील त्याने सांगितलं आज समालोचकांनी कुठेच जाऊ नका कारण मी आहे तुमच्यासाठी तत्पर. आज सोमवार गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आदित्य दरे अलीकडे 2 षटकार ज्याने निश्चितच खर्चिक केले परंतु तात्काळ या गोलंदाजानं कमबॅक साधलं. अगदी विकेटचं राहिलं पतन. नवीन खेळाडू आलाय अविनाश म्हात्रे. मॅच चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. अगदी 8 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. समोर डावखोरा काढू सज्ज असताना पाहायला मिळतो अविनाश म्हात्रे. अगदी 6व्या क्रमांकावरती ज्याची वर्णी पाहायला मिळते. प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु व्हाईट बॉलचा इथे इशारा पाहायला मिळतो. अगदी यापुढील सामन्याचा टॉस इथे संपन्न केला जाईल. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरोली संघाच्या अगेन्स्ट टीम कॅम्प रोहिंजन या संघ दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. अगदी 8 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचतोय. गोलंदाज आदित्यनं कमबॅक साधलंय. प्रहार केला अडकळ खेळण्याचा प्रयत्न. अगदी क्षेत्ररक्षक पोहोचले जातील. 2 धावा होतील का. थ्रो काहीसा कमकुवत पाहायला मिळतो. वेगानं डायरेक्टली हिट अगदी थ्रो हा होणं गरजेचं होतं. तिथे आले अगदी 2 धावा. 2 सांगी कोटा पुढे ऍक्टिव्ह होईल. एकूण गडी बाद होताना पाहिले 4 गडी बाद एकूण धावा 35. समीकरण पाहिलं तर 7 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. हा चेंडू दोन्ही संघांसाठी तितकाच इम्पॉर्टंट पाहायला मिळेल. ओहो सुपर सेबी उपर टॉपर ही गोलंदाजी पाहिली परंतु खर्रा फिल्डिंग. प्रत्युत्तरार्थ अगदी सीमा रेषे नजीक चांगलं बॅकअप पाहिलं. वैष्णव भोईर तिथपर्यंत पोहोचले आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये अगदी ते धावा बनताना पाहायला मिळाला. 2 सांगी कोटा पुढे मार्गस्थ होतो. धावा राहतात अगदी 37. येणारे 6 चेंडू प्रवीण आणि जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. टॉस केला जाईल. टॉस होणार नाहीये कारण पॅनल्टी कॉल टॉसचा होता. मच्छिंद्र पाटील आयोजकांनी सांगितलं की इथे पॅनल्टी टॉसची मिळाली आणि टॉस जिंकलाय जो संघ पहिले आला होता. संघनायक रोहिंजन लवकर आले तुम्ही त्यामुळे तुम्हाला टॉस इथे विनिंग दिला गेलाय. चला 12वा खेळाडू पाणी घेऊन जायचंय. तर पुढील सामन्यामध्ये रोंजन संघाने टॉस जिंकलाय आणि आपला निर्णय जो काय असेल तो आपण सुपूर्द करायचा. जाऊया हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघाने सांगितलं टॉस बॉक्स मध्ये की आमच्या गावासाठी एक चषक आम्हाला पाहिजे आणि सुपर 12ची रोशन हीच ती मॅच ज्या प्रेक्षकांना आपुलकी होती आणि दोन्ही संघाचे प्रेक्षक आतुर आहेत कारण रोशन महत्वाची लढत आहे. हा सामना जिंकला तर शेवटपर्यंत तुम्ही चषक उचलेपर्यंत तुम्हाला इथे आमच्या सोबत जोडावं लागेल. अजूनपर्यंत सामना आपण बॅलन्स पाहतो. अगदी दोन्ही संघांचं पाड सध्याच्या घडीला समतोल असल्याचं पाहायला मिळतं. अगदी झेंडे फडकतायत. तिरंगा फडकतोय. श्रीरामचा नारा पाहायला मिळतो. रिक्षावाले यांची एक वेगळी भूमिका असते आणि नाईट स्पर्धा म्हटली तर
रिक्षावाले सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात, त्यांचे मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. 6 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. रंगतदार स्थितीमध्ये सध्याच्या घडीला हा सामना इथे रंगताना पाहायला मिळतो. ऑफिशियल पंचांची भूमिका सुद्धा उत्तम रीतीने पाहायला मिळेल. अगदी रतनजी मानेरकर सर, पाले अंबरनाथ त्यांच्या सहसाथीनं संदीपजी भाणे सर, अडवली कल्याण, अगदी यांचा आपल्याला सहभाग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. ऑफिशियल टीमचंही कौतुक होणं हे तितकंच रास्त आहे. अगदी 6 चेंडू 6 स्पीडली खेळायचंय. ज्या रिदमनं मॅच स्टार्ट आहे त्या रिदमनं मॅच ही व्हायला हवी. अखेरचा गोलंदाज झालाय सौरभ भोईरच्या खांद्यावरती दारोमदार टीम पडगे संघासही. पहिला बॉल विनिंग स्ट्रोक A1 कट्टा. A1 कट्ट्याला सलामी ठोकणारा हा A1 षटकार. विजयी स्ट्रोक विजयी शंकरनाथ. ज्या ज्या संघांच्या माध्यमातून उशीर केला जाईल त्या त्या संघांवरती कठोर कारवाई केली जाईल याची आपण नोंद घ्या. जिंकलाय मोटिवेट करण्यासाठी आलेत. आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय बालूदादा भोईर हेही आले असतील तर आपले मनपूर्वक स्वागत. मॅनेजर अगदी NPL. चला रोंजन संघ तुम्ही टॉस जिंकलाय. गोलंदाजी बॅटिंग यस बॅटिंग. किरवली संघ फिल्डिंग लगेच लावून घ्यायचंय. आणि किरवली संघाला आयोजकांनी 5 मिनिटाचा शेवटचा अवधी दिलाय. सो या मॅच मध्ये जय हनुमान इथलस संघ विजयी ठरलाय आणि गो टू सुपर 6 एक चषक जय हनुमान इथलस संघ इथे उचलणार. श्रावण दादा खुश आहेत, अरुण दादा खुश आहेत आणि आमचे केडी कुणाल, अरुण दादा आणि केडी कडून रवी आणि तेजससाठी 500 रुपये आमच्याकडे जमा झालेत. या सामन्याचा हिरो सन्माननीय अरविंद शेठ चौधरी माजी उपसरपंच नितळस यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचा धनादेश आपण सुपूर्द केला. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. तर या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथे घोषित केला जाईल. अगदी तेजोमय कार्य राहिलं, परंतु सुरुवातीला ज्या सोन्यानं अगदी 3 फलंदाजांचा खात्मा केला, फक्त 1 धाव ज्यानं खर्च केली, असा हा नितळसचा निकळ ताहिरा सोन्या ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. क्या बात आहे. 24 कॅरेट गोल्ड अंडर 90चा जादूगर सोन्या पावशे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बायकर बँड सोन्या अभिनंदन. आणि याला चषक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. सन्माननीय प्रकाश शेठ हिरा पाटील, मी दादांना विनंती करतो की आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. प्रकाश शेठ हिरा पाटील ज्यांच्याकडून स्पर्धेला 3,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ देण्यात आलं, या आपल्या शुभ हस्ते सोन्याला हा पुरस्कार द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच नितला संघ गो टू सुपर 6. आणि सन्माननीय चौधरी साहेबांकडून इथे 500 रुपये आलेत. नक्कीच मार्च